रात्रीचा 7:12. आद्या आवर लवकर, चल आवर लवकर, बाहेर ये. ए डॉक्टर, यार ऍक्टरला निदान शेविंग करताना तरी असा त्रास नको देऊ यार, थोडा टाइम दे. एकतर फेस ऍसिड आहे आमचा. ऍक्टर कोण आहे रे इथे ऍक्टर? ओ तू ऍक्टर आहेस नाही का? विसरलोच होतो मी. ऍक्टर सर या ना लवकर बाहेर. ते काय आहे, आम्हाला पण कामाधंद्याला जायचं ना. डॉक्टर तू जरा हे सिद्ध्या, तुझे डोळे बघितलेस का एकदा? माझ्याकडं स्वतःचे डोळे स्वतः बघण्याची विद्या नाही रे. चेष्टा करू नको, एकदा बघ आरशात. डोळे लाल तर झालेत. ते रात्री जरा मी जास्त वेळ वाचत बसलेलो त्यामुळे झाले ते. तू इकडनं निघ पहिले, माझ्यापासून दूर थांब यार डॉक्टर, मला पण होतील नाही तर. तुला परत भास वगैरे व्हायला लागले का रे? असं का वागतोयस? हे बघ, मी बातम्या वाचत नाही, पण महत्वाची बातमी माझ्यापर्यंत आधी पोहोचते. आणि शहरामध्ये डोळ्यांची साथ आली हे मला चांगलं माहिती आहे. आणि त्यात तू डॉक्टर बाबा, दिवसभर 100 पेशंट्स मध्ये असतोस, त्यामुळे तू तरी माझ्यापासून दूरच राह. उगाच आता पराचा कावळा नको करत बसूस. आयकोल टाकले की होतील क्लिअर डोळे. डॉक्टर, आलेले डोळे आणि लाल डोळे यातला फरक मला चांगला कळतो, त्यामुळे तू दूर हो. ती दाढी तर नीट करून जा ना. प्लीज डॉक्टर. हे आंधळ्या, कुत्र मागं लागल्यासारखं का पोहतोयस? हाय बाबा, नाश्ता नाही संपला. आतमध्ये किचन मध्ये पण आहे. हसा हसा, करा माझी चेष्टा, पण मी जे तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे ना, त्याने तुमच्या सगळ्यांची झोप उडेल, कारण ते डोळ्यांच्या निगडीत आहे. काय झालं तुझ्या डोळ्यांना? माझ्या डोळ्यांना काही नाही झालंय, पण आपण जर काळजी घेतली नाही ना तर सगळ्यांचे डोळे फुर. किती सस्पेंड क्रिएट करणार आहेस, सांगशील पटकन? तुम्ही ना जर पोलिसांनी चोरी केली, एटीएमच्या वॉचमननेच एटीएम फोडला, अशा बातम्या ऐकल्या असतील ना तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल. तू सांगतोय का जाऊ आम्ही? अगं त्या डॉक्टरला डोळे आलेत. ए काही ऐकू नका याच. आद्या, दिवसभर एकतर तुला काही कामं नसतात ना, म्हणून या असल्या गोष्टी सुचतात, आणि त्यात तुला कुठल्याही गोष्टींची ब्रेकिंग न्यूज करायला मजाच वाटते. बस झालं, आता काही अफवा नको पसरवूस. अरे डॉक्टर, आता त्याला असली गोष्टी करण्यात मजा येते. आपण काय बोलणार त्याला? अरे पण याचे डोळे खरंच लाल झालेत. त्या जाममुळे दिसत असते. डॉक्टर जोक. अरे काय नाही, काल रात्री जरा जास्त जागरण झालं त्यामुळे डोळे लाल झालेत, बाकी काय नाही. आणि तेच या आपल्या नटसम्राटांना सांगायचा प्रयत्न करतो, पण त्यांना जिथं तिथं नुसते ऍक्टिंगच करायची. मी या गोष्टीला अग्री आहे. म्हणजे एखादी गोष्ट माझ्या आणि दौलतच्या विरोधात असेल तर तुझं अग्रीमेंट लगेच घुसलंच का मध्ये? हा, ह्या गोष्टीला मी ऍग्री. मी काय बोलली रे तुला? हे अरे प्लीज आपण मुद्द्यावर बोलूयात का? डॉक्टरच्या डोळ्यांबद्दल चालू होतं आपलं. आणि सिद्धार्थ, तुला खरंच त्रास होत असेल ना, तू एखाद्या डॉक्टरला दाखवून घे. छाया, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी डॉक्टर आहे. डॉक्टर जोक. ते मला माहितीये, पण डॉक्टर पण आजारी पडू शकतात की नाही? यू गॉट मी छाया, यू गॉट मी. आणि सगळ्यांना पण माझा हा विषय पटलाच पाहिजे. हे का पटला पाहिजे? कारण की काय तू जा रे तिकडे. याला सांगा यार तुम्ही. कॅन्सल. तुम्ही ना भांडत बसा, मी चाललीये कॅफेवर. योगिता थांब, ते कुठेही जा पण आधी कापूर घ्या, गॉगल वगैरे लावा आणि टेक केअर केअरफुली. झालं तुझं? चला उठूयात. ती अर्धी राहिलेली दाढी पूर्ण करून यायचं जा.
अलेक्झांडर, अलेक्झांडर. आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं. गाणं ऐकत होतो, बोला की. तेच म्हणलं, घाबरलेच जरा. ते जाऊ दे, तुझ्या आखोंना काय झालं ते सांग आधी. काय झालं? काल रात्रीपासून चुरचुरच्यात जरा, पण काहीतरी गेलं असेल डोळ्यात. म्हणून मी सतत सांगत असते ना, ते ट्रान्सपरंट गॉगल घालत जा, तुझ्या सेफ्टीसाठी आहेत ना. त्याच्यात मजा येत नाही हो. असं जेवण बनवलेलं रटरटीत शिजताना दिसतं ना, त्यावेळेस मजा येते. यू नो, द फील ऑफ मेकिंग फूड इज वर्ल्ड बेस्ट फिलिंग. वा, जरा इथे बघ. हे हे तू आज सुट्टी घे आणि दवाखान्यात जा. अहो, काय झालंच नाही तर दवाखान्यात कशाला? त्या दवाखान्याचे पैसे मला द्या. जरा लिटिल लिटिल काय लिटिल लिटिल? लिटिल लिटिल सेव्हिंग करतो ना. आज नको लिटिल लिटिल सेव्हिंग, तू दवाखान्यात जा हा प्लीज. ओके छाया, सकाळी आदित्य म्हणत होता ना ते खरंय. डोळ्यांचंच ना? हो. मी तर आधीच म्हणत होते सिद्धार्थला, त्रास होत असेल ना तर दाखवून घे म्हणून. पण तुला अचानक का आठवलं? मला वाटतंय अलेक्झांडरला डोळे आलेत. बाई खरंच बघू? बघू नको. अहो मॅडम, नाही काय झालं, मी मगापासून सांगतोय. जस्ट लिटिल बट चुरचुर. तीच लिटिल लिटिल चुरचुर कधी वाढेल ना तुला कळणार नाही. हा, तू दवाखान्यात जा ना प्लीज. बरं, जातो थोड्या वेळात, बट आय हॅव वर. आपल्याला पण घरी काळजी घेतली पाहिजे आता. हो ग. न्यूटनला पण किती त्रास सहन करावा लागला होता नाही, जेव्हा त्याने अख्ख्या जगाला हे सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती नाही. जिवंत असताना लोकांनी असल्या शिव्या घातल्या त्याला, आणि आता मेल्यावर असा उदो करत बसलेत. माझं पण ना हेच होणार आहे बघ तू. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला, आणि तू काय केलं रे असं? तू फक्त मला डोळे आलेले ही शक्यता वर्तवलीस, आणि ती खरी झाली, एवढंच. म्हणजे डोळे आले ते कन्फर्म झालंय? कुठे चेक केलं? आणि आज हॉस्पिटलमध्ये सगळे म्हणत होते की डोळे लाल दिसतात, डोळे लाल दिसतात. मग मी सावंत सरनं दाखवलं, तर ते म्हणाले की डोळे चालेत. तुम्हाला सांगते, अलेक्झांडरला पण डोळे आलेत. घरात याला आणि कॅफेत त्याला. माझं टेन्शनच आलंय. सांगत होतो सकाळपासून नका फिरू याच्या शेजारी. आता येते ना डोळे सगळ्यांना, तेव्हा वाजवा बसत ठाया. नाही, आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. हे असं घरात गॉगल घालून फिरणे बरोबर दिसत नाही. आणि आता एकाला आलेत, त्यामुळे आपण बाकीच्यांनी काळजी घेऊ. नाहीतर सगळ्यांना यायचे, मग बसायला लागेल 2 महिने गॉगल घालून. आता बरं कळते तुला. सकाळपासून सांगतो तर माझी चेष्टा करत होता ना तू. आणि तुमचं काय रे, लोळत पडायचं फक्त घरामध्ये बसून. मला ऑडिशन्सला जावं लागतं, शूटला जावं लागतं, शरीराची काळजी घ्यावी लागते, चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. हो का? मग कुठल्याही वेळी काहीही खात असतोस, तेव्हा कुठे जातो तुझ्यातला ऍक्टर? हा, आणि शरीराची काळजी मोठ्या ऍक्टरने घ्यायची असते, वन डे टू डे वाल्याने नाही. डॉक्टर जोक. मस्त चाल. सबका टाइम आता है ना, मेरा भी टाइम आएगा. ठीक आहे, वन डे टू डे मी काय दिवसभर करत बसणार नाहीये रोजच्या रोज. माझा पण जेव्हा मोठा सिनेमा हिट होईल ना, जेव्हा स्टार बनेल ना मी, तेव्हा एकाचंही नाव घेणार नाही माझ्या पॉडकास्ट मध्ये. तर या छायाचं घे, अख्ख्या जगाला सांगेल ह्या पोरीने मला चहा पाजला. आदित्य, दिलाय ना चहा? फक्त ते बिस्किट्स हवे होते मला. नाही. तुझं 2 वेळा नाव घेईल मी. दे ना छाया. हे छाया, नको देऊ ह्याला. काय माणूस घाणा येऊ. म्हणजे स्वतःची काळजी घेणं म्हणजे माणूस घाणा का आता? अरे बाबा, ताप सर्दी हागवण काहीतरी असतं तर घेतली असती मी त्याची पण काळजी. पण डोळे आलेत रे त्याला. हे असं काहीतरी घेऊन जर मी ऑडिशनला गेलो तर मला आत पण येऊ देणार नाहीत. हे हो दौल्या, बरोबर आहे त्याचं. आपण सगळ्यांनी ना काळजी घेतली पाहिजे. कापूर जवळ ठेवला पाहिजे, डोळे धुतले पाहिजेत, हो की नाही? सगळ्यांना डोळे आले तर कसं व्हायचं? नाही, बरोबर आहे. माझे डोळे तर आहे ना लय लाल होते डोळे आले. ते आबांनी बघितलं ना, तर त्यांना वाटेल दारू बिरू पेलोय का काय, मग लय फोडतं. मग कळायचं नाही डोळ्याला आले का दुसरं काय. 1 मिनिट, मला का चहा दिला नाही? डोळे आल्यावर चहा नसतो प्यायचा.
म्हणजे शरीरातली उष्णता वाढली ना की त्रास होतो जास्त. मी मग अशीच व्हॉट्सअपवर वाचलं. असला कुठला व्हॉट्सअप ग्रुप आहे? नाही, मला पण ऍड कर ना, मला पण जरा 4 गोष्टी शिकायला मिळतील. चालेल. डॉक्टर हेल्मेट आहे का तुझ्याकडे? नाही, आता पीपी किटच घालून फिरतो मी सगळीकडून. जेवण छान झालं होतं आज. पण तुला कसं कळलं? तुला तर डोळे आलेत ना? नाही, जिभेनं बघितलं मी. अच्छा, म्हणजे तुला जीभ पण आली? दात पाडीन, शांत बैस. अलेक्झांडर, इकडे बघा, इकडे बघा. अरे तू काय करतो इकडे? काय झालं काय? द वर्ल्ड इज नॉट फेअर मॅम. या दुनियेत कुणीच कुणाचं नाही. अहो माझी बायको ते कोणाचे? ती माझीच आहे. तिला जसं कळालं मला डोळा आला तर तसं दारातनं हाकलून दिलं. म्हणली वाटवरा, घरात लिकरू आहे बारकं. आता तिला डोळा आला असतं तर मी असंच केलं असतं का? अलेक्झांडर, असं नाही रे, मुद्दाम थोडी केलं. आई आहे ना शेवटी. आईला सगळ्यात आधी मुलांची काळजी वाटते ना. हे पण माझं स्पष्ट आहे. ऑलरेडी आपल्या घरात एक आहे. मला माझ्या 50 मीटरमध्ये ह्यामधलं कोणीही झोपलेलं नको. अलेक्झांडर दादा, तुम्ही नाही ते खाली हॉलमध्ये झोपा. आणि आम्ही? तुम्ही तुमच्या खोलीत. आणि मग सिद्ध्या? ए बाबा, मी झोपतो हॉलमध्ये याच्यासोबत. तुम्हीच हो, तुम्हालाच माझी काळजी आहे. लांब लांब लांब. लांब लांब. हे त्यांच्या आधीच 2चे 4 डोळे झाले. आता जवळ गेल्यावर काय 6 होणार आहे ते? डॉक्टर, तू आधी काळजी घ्यायला पाहिजे होतीस हा. आणि तसंही सगळे डिसीजचे इंटिमेशन तुला आधी येतात ना. अरे मी जरी डॉक्टर असलो तरी मला काय होणार नाही हे वाटायचं गुण माझ्याकडे असू शकतो ना. लईच खरं बोलता राव तुम्ही. लांब लांब. सारखं सारखं जवळ येऊ नको, नाही तर बैठकीत झोपे ना तुला. नो नो नको. हा. हे चला रे झोपायला. अलेक्झांडर सेठ, टाका तुमची वळकुटी. मुलींनो, मला खूप वाईट वाटतंय. आपण सिद्धार्थशी असं अंतर ठेवून वागतोय ते. अगं पण तू काय वाईट वागलीस त्याच्याशी? मी वागले नाही, पण बोलले तरी ना. तू जास्ती काहीच नाही बोललीस. टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस हा. त्यांच्या जवळ आपण नाही जाऊ शकत, पण त्यांना आपण मदत तरी करू शकतो ना. ते तर केलंच पाहिजे. हे पण अलेक्झांडर दादाला पण डोळे आलेत. मग उद्या ते नसतील ना कॅफेवर, आपल्या दोघींना होईल ना सगळं काम. हे योगिता, बँकेत कोणाला डोळ्यात तर आले नसतील ना ग. हे बाई, तू त्या काळजी घे हा. तो गॉगल घेऊन जा आणि अजिबात काढू नकोस. अगं पण गॉगल घालून कशी स्क्रीनवरती काम करू? योगिता, ते एक बरं आहे. आपलं काम ते स्क्रीनवर नाही ते. पण त्याहून वाईट, उद्या साखरेऐवजी मीठ टाकलं तर? हा ग, मग आपण एक काम करू, जेवण बनवताना ना गॉगल काढून ठेव आणि कस्टमरला द्यायला जाताना घालूयात मग परत. कसं दिसेल ते? दुसरा ऑप्शन नाहीये ग. पण मी खरंच जास्ती बोलले नाही ना. आज लका तू लयच बोललास पण डॉक्टरला. अरे पण माझ्या मनात काहीच नव्हतं रे. ते डोळे आले म्हणलं की मला अंगावर काटा येतो यार. आता डॉक्टरचं सोड, ते अलेक्झांडरला पण लका बोललास तू. त्याच्या बायकोन हाकललंय असं बोलतं ते. हे दवल्या, मी खरंच आत्ता खाली जाऊन डॉक्टरची माफी मागू का? अलेक्झांडरची पण माग. लका खाली जाशील ना तर डोळे घेऊन वर येशील परत. आधी 2चे 4 झाले, 4चे 8 व्हायला नको. आणि खाली गेला तर परत वर येऊ नको. बघितलं, मनात तुझ्या पण तेच आहे. पण बोलून वाईट मी ठरलो यार. राध्या, तो काय दुश्मन आहे का आपला? आता फक्त थोडे दिवस आपण जरा काळजी घ्यायची, एवढेच.
अलेक्झांडर, आपण काळजी घेतली पाहिजे रे. ही माणसं दुश्मन थोडीच आहेत आपले, पण निदान त्यांना त्रास होऊ नये म्हणून तरी आपण काळजी घेतली पाहिजे स्वतःची. आता मगाशी वाईट वाटलेलं बरं का मला. आता आपलीच माणसं आपल्याला टोचून बोलल्यावर काय बरं वाटतंय? अरे ते आपल्याला वाईट वाटावं म्हणून बोलत नसतात रे, आपली काळजी असते त्यांना म्हणून बोलतात. आता हेच बघ ना, तुझ्या घरात लहान मुलं आहेत म्हणून वहिनी तुला बाहेर जा म्हणल्या, त्यांचं काय चुकलं सांग? ते पण बरोबर आहे म्हणा. आता कोरोनाच्या काळात माणसांचं काय माणसांवर प्रेम नव्हतं का? पण आता कंडिशन तशी आल्यावर काय करणार? कोविडच्या काळात माझं कॉलेज सुरू होतं. हॉस्पिटलला जायला कंपल्शन नव्हतं, तरी सुद्धा मी जायचो. कारण त्यावेळी समाजाला डॉक्टरांचाच जास्त आजार होता. त्यावेळी निदान मी 10 लोकांना तरी स्वतःच्या हाताने अग्नी दिला. यात दोष कोणाचा? पण मला वाटतं की अशा कंडिशनमध्ये प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे. मगाशी बायको बोलली त्यावेळेस हार्ड झालतं बरं का, पण आता जरा बरं वाटतंय. तुम्ही आहे ना? नाही म्हणजे तुम्हाला पण डोळे आल्यात, मला पण डोळे आल्यात, समदुःखी. तसा माणसाचा आनंद माणसातच की. अलेक्झांडरजी, चांगलं पुस्तकातलं बोलताय की. ऍक्च्युली वेन आय एम फ्री आय रीड्स बुक्स. गुड. चला झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. अरे सिद्ध्या, कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा, हो हो बेभान जिंदगीची लाये फाईल यारा यारा, हो हो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा.